चला 12th डिफरन्शिएशनला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे बघा, डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शन. पहिले तर कन्सेप्ट लक्षात घ्या. कंपोजिट फंक्शन, कंपोजिट फंक्शन कशाला म्हणतात, ठीक आहे. कंपोजिट फंक्शन कशा प्रकारचे राहतात, ठीक आहे, ते कन्सेप्ट बघूया. फॉर एक्झाम्पल समजा एक फंक्शन आहे ए रेस टू दी पॉवर एक्स साइन एक्स टॅन एक्स, ठीक आहे ना, ई रेस टू दी पॉवर एक्स एक्स स्क्वेअर, ठीक आहे ना. हे झाले सिंपल फंक्शन. कंपोजिट फंक्शन काय राहणार, कंपोजिट फंक्शन मीन्स फंक्शन मध्ये फंक्शन म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन. फॉर एक्झाम्पल आपण समजू शकतो साइन ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स, साइन ऑफ ए रेस टू दी पॉवर. साइन एक फंक्शन आहे, ए रेस टू दी पॉवर एक्स म्हणजे साइन मध्ये एक फंक्शन आहे, ठीक आहे. अजून जर बघितलं टॅन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स, फंक्शन ऑफ फंक्शन आहे, दिस इज कंपोजिट फंक्शन. नेक्स्ट is sin of tan of x square means function of function of function म्हणजे sin tan x square, this is the composite function. sin of tan of x square, this is composite function. composite function means थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी जे फंक्शन मध्ये फंक्शन राहतात त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणत असतो, ठीक आहे. अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये इथे एक्झाम्पल्स दिलेले. अजून लक्षात ठेवायचे असेल तर रूट ऑफ साइन एक्स, हे सुद्धा काय तुमचं कंपोजिट फंक्शन आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे कंपोजिट फंक्शन हे सिंपल फंक्शन. या सिंपल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, कशा प्रकारे फाइंड केलेला आहे तो आपण बघितलेला आहे. पण आता कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. कंपोजिट फंक्शन कशा प्रकारे डिफरन्शिएट करायचं आहे तो आपण बघणार आहे डिफरन्शिएशनच्या फर्स्ट पार्ट मध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये बघणार आहोत. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारचा फाइंड करणार आहोत आणि तुमची त्यावरच डिपेंड एक्सरसाइज आहे बघा 1.1, ठीक आहे. जर आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते थोडक्यात एक छोटे छोटे एक्झाम्पल्स घेतो, त्याच्यानुसार आपण फाइंड करू. पहिले आपण फॉर्म्युले बघू की कंपोजिट फॉर्म मध्ये असेल, कंपोजिट फंक्शनच्या स्वरूपात असेल तर त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर ते कशा प्रकारचे त्याला कशा प्रकारे एक्सप्रेस करू शकतो तो कन्सेप्ट बघू. एक दोन फॉर्म्युले थोडेसे रिवाइज करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या आयडिया की कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण डिफरन्शिएट करणार आहोत. तर फर्स्ट फंक्शन घेऊ आपण. फर्स्ट रिझल्ट समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन. आपला जो एक रिझल्ट आहे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड एक्स रेस टू दी पॉवर एन चा काय तो एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1, बरोबर आहे. इथे काय फंक्शन रेस टू दी पॉवर एन आहे, व्हेरिएबल रेस टू दी पॉवर एन नाही. तर म्हणजे याला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर पहिले तुम्हाला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल या रिझल्ट नुसार. नंतर तुम्हाला आतमध्ये नेहमी लक्षात घ्या की जो अगोदर भेटतो त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर मग उरलेल्याचा घ्या, नंतरच्या नंतर जो भेटतो त्या पद्धतीने त्याला डिफरन्शिएट करायचं. म्हणजे याचा अर्थ याला जर डिफरन्शिएट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह भेटेल एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू उरला कोण मग आता याचा, तर या एन या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर त्याला गोळी मारा, त्याला विसरून जा. उरलं कोण एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह, राईट. एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स, साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. तर पहिले साइनचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकणार नाही तुम्ही, कारण अगोदर क्यूबचा घेणं लागेल. फंक्शन रेस टू दी पॉवर एन आहे तर एन मीन्स 3, तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तुम्हाला. तर आपण पॉवरचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला या फॉर्म्युल्यानुसार तो काय 3 इंटू साइन ऑफ हे फंक्शन.
आणि त्याच्यामधून एक वजा करा, मायनस करा. 3 - 1 मीन्स 2 झाला हा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह. याचा रोल संपला. आता उरलं कोण? साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. राईट. तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेप मध्ये भेटेल तुम्हाला 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येईल? कॉस एक्स. झालं डेरिव्हेटिव्ह. कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारचेच तुम्हाला फाइंड करायचे. जो अगोदर भेटेल पहिले त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतरचा. अजून एक एक्झाम्पल, एक फॉर्म्युले बघू. त्याच्यानंतरचा आहे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power f of x. खूप महत्वाचे. e raised to the power a raised to the power. लक्षात e काय? e लक्षात येतो तुमच्या a raised to the power x. a raised to the power f of x जर असेल, आपला जो एक रिझल्ट एक्सपोनेन्शियल वाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to the power x काय राहतो? a raised to the power x into log of a. a raised to the power f of x चा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल? तर तुम्हाला रिझल्ट याच्याच नुसार घ्यायचा आहे. फक्त x चा रूल काय करून राहिला? फंक्शन करून राहिला. फक्त तो फंडा लक्षात घ्या. तुमचा डेरिव्हेटिव्ह हाच भेटेल a raised to the power, जिथे x असेल तर आपल्याला x आहे f of x into log of a as it is. ठीक आहे. हा झाला डेरिव्हेटिव्ह तुमचा a raised to the power x. याला आपण x समजून मिळवलेला डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x च्या प्लेस मध्ये फंक्शन आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. नंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सेकंड एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल 2 raised to the power sin x. याला डिफरन्शिएट करायचं. 2 raised to the power sin x. तर 2 raised to the power पहिले तर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे या फॉर्म मध्ये. एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, रिझल्ट असंच घेणार तुम्ही. ठीक आहे. तर 2 raised to the power sin x into log of 2 into derivative of function. Derivatives of function, function आहे sin x. x कोण आहे आपला? तर sin x आहे into derivative of sin x. तर 2 raised to the power sin x into log of 2 into derivative of sin x काय? cos x. तो झाला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मुलांना अडचण फक्त याच्यामध्ये येते, ज्यावेळेस अशा प्रकारचे फंक्शन असेल अशा फॉर्म मध्ये किंवा अशा फॉर्म मध्ये, त्याला डिफरन्शिएट करताना थोडस अडचण येते बघा. तर तुमच्या आयडिया क्लिअर झाल्या असेलच. अजून नेक्स्ट बघू. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ f of x. साइन ऑफ f of x. आता साइन x चा डेरिव्हेटिव्ह तर काय? cos x. तर cos ऑफ x, x म्हणजे कोण आपला? f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f of x. ठीक आहे ना. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बघा, साइन ऑफ e raised to the power x. साइन ऑफ e raised to the power x. e raised to the power x म्हणजे एक फंक्शन आहे. याला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ e raised to the power x. तर पहिले डेरिव्हेटिव्ह अगोदर कोणाला? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. याला एक समजायचं तोपर्यंत. याचा जो अगोदर भेटेल पहिले त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतरचा घ्या, नंतर त्याच्यानंतरचा घ्या. अशा पद्धतीने तो सिक्वेन्स आहे बघा. त्याच्यानुसार तुम्हाला डिफरन्शिएट करायचं. तर साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस हा ऍज इट इज. आता याचा रोल संपला. उरलो कोण? e raised to the power x into derivative of e raised to the power x. e raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह e raised to the power x भेटतो बघा. या पद्धतीने तुम्ही cos of e raised to the power x into e raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह e raised to the power x. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जनरली कंपोजिट फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे? छोटे छोटे पहिले तुमचे जे फॉर्म्युलेज आहे ते फॉर्म्युलेज 2-4 फॉर्म्युलेज घेतले, जेणेकरून तुम्हाला बाकीचे फॉर्म्युले अशा पद्धतीनेच तुम्हाला डेकोरेट करायचे, बाकी काहीच नाही. आणि त्याच्या रिलेटेड मी काही एक्झाम्पल्स घेतले जेणेकरून तुम्हाला
कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तो तुमच्या लक्षात आला असेलच. चला तर मग आता एक्झरसाइज 1.1 क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेला डिफरन्शिएट करायचं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन असा आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन असा येऊ शकतो एक्झाम मध्ये, फॉलोइंग फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फंक्शन असेल त्याला डिफरन्शिएट करा. ठीक आहे. पहिले अगोदर सुरुवातीला दिलेलं फंक्शन ऍज इट इज घ्यायचं. लेटने सुरुवात करायचं. दिलेल्या फंक्शनला y इक्वल टू च्या फॉर्म मध्ये, y इक्वल टू एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 रेस्ट टू दी पॉवर 5. आता थोडंसं लक्ष द्या इकडे, हे कंपोजिट फंक्शन आहे कारण एक फंक्शन रेस्ट टू दी पॉवर 5 आहे. आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो कारण आपण ही एक्झरसाइज मध्ये कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बनवून राहिलो. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर वायचा डेरिव्हेटिव्ह राहतो dy बाय dx. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार, अगोदर कोण भेटून राहिला, तर अगोदर काही हे फंक्शन नाही भेटून राहिलं. पहिले कोण भेटेल तर पॉवर भेटेल. पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाणं लागेल. ठीक आहे. तसा आतमध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्ह आतल्या फंक्शनचा घेऊ शकणार नाही. पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण या रिझल्ट नुसार एक्स रेस टू दी पॉवर एन एक्स रेस टू दी पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू दी पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1. ठीक आहे. थोडक्यात हे जे फंक्शन आहे याला एक्स माना ना. जोपर्यंत हा डेरिव्हेटिव्ह पॉवरचा होत नाही तोपर्यंत एक्स ला हे फंक्शनला रिप्रेझेंट एक्स करा. तर काय त्याचा डेरिव्हेटिव्ह पॉवर येते मल्टिप्लाय आणि पॉवर मधून एक होत असतो मायनस, मीन्स 5 मायनस 1 मीन्स 4. आता हा झाला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह, याला मला गोळी. ठीक आहे. आता उरलं कोण, आता या आतमध्ये अंदर आल्यानंतर येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1. नंतर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे याचा, याला ऍज इट इज ज्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्याचाच डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू 5 इंटू एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 रेस टू दी पॉवर 4. आता इथे बघा वजाबाकी ते ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असेल, डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकता. डायरेक्ट डिफरन्शिएट करा. डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह युजिंग दिस रिझल्ट, देन थ्राइस एक्स स्क्वेअर पॉवर मल्टिप्लाय पॉवर मधून एक वजा मायनस 2 आउटसाइड द फंक्शन, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणतं कॉन्स्टंट फंक्शन आहे ना, डेरिव्हेटिव्ह 0. सॉल्व करा. 5 इंटू एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 1 रेस टू दी पॉवर 4 इन ब्रॅकेट थ्राइस एक्स स्क्वेअर मायनस 2. चला dy बाय dx झालं फायनल आन्सर दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सेकंड एक्झाम्पल बघायचं. सेम फंडा, पहिले दिलेलं फंक्शन ऍज इट इज लिहा सोल्युशन मध्ये y इक्वल टू च्या फॉर्म मध्ये. डायरेक्ट डिफरन्शिएट करा. फंक्शन रेस टू दी पॉवर 5/2 आहे. ठीक आहे. कंपोजिट फंक्शन आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू पॉवरचा डेरिव्हेटिव्ह, पहिले पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, नंतर आतल्या फंक्शनचा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला 5/2 इंटू ट्वाइस एक्स रेस टू दी पॉवर 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू दी पॉवर 4/3 मायनस 5 रेस टू दी पॉवर काय येणार आहे 5/2 मायनस 1. याच्यामधून एक वजा करणं लागेल 5/2 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ उरलेलं फंक्शन 2 इंटू एक्स रेस टू दी पॉवर 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू दी पॉवर 4/3 मायनस. ज्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. बाकी टर्म ऍज इट इज इन dy बाय dx इक्वल टू 5/2 in bracket twice x raised to the power 3/2 minus thrice x raised to the power 4/3 minus 5 raised to the power
यांचं सबट्रॅक्शन जर केलं तर काय येईल बघा 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट डिफरन्शिएट करा. तर डायरेक्ट डिफरन्शिएट केल्यानंतर बघा कॉन्स्टंट बाहेर याचा डेरिव्हेटिव्ह बघा 2 इंटू 3/2 मल्टिप्लाय तिच्यामधून एक वजा 1/2 मायनस 3 इंटू 4/3 इंटू एक्स रेस टू दी पॉवर 1/3 मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. काय केलं इथे हा इथे अडचण आली असलं काही लोकांनी बघा 2 ॲज इट इज मल्टिपल कोणताही कॉन्स्टंट मल्टिप्लाय असेल आउटसाइड द फंक्शन देन द फंक्शन डेरिव्हेटिव्ह 3/2 पॉवरचा. ठीक आहे युजिंग दिस फॉर्म्युला n as it is 3/2 minus 1 means 1/2. Same फंडा इथे minus 3 as it is 4/3 into x raised to the power 1/3. 3 cancel 2 cancel solve करा. dy by dx equal to 5/2 into twice x raised to the power 3/2 minus thrice x raised to the power 4/3 minus 5 raised to the power 3/2 2 cancel thrice x raised to the power 1/2 minus 4x raised to the power 1/3. हा झाला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट रिझल्ट आहे नंबर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. सेम प्रोसेस लेट y इक्वल टू फंक्शनला रिप्रेझेंट करा डिफरन्शिएट with respect to x y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. फर्स्ट रूट चा डेरिव्हेटिव्ह कारण रूट शिवाय अंदर झाल्या जाणार नाही आत गेले नाही आतला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार आहे पहिले डेरिव्हेटिव्ह रूटचा. तर रूट एक्स पहिले रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो तर रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह राहतो 1/2 इंटू रूट एक्स. एक्स मीन्स हे फंक्शन थोडक्यात डिफरन्शिएट करण्यापूर्वी काही बघा 1/2 इंटू रूट एक्स. एक्स म्हणजे आपल्याला एक्स कोण आहे तर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला एक्स म्हणजे फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ठीक आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या dy बाय dx इक्वल टू 1/2 into root of x square plus 4x minus 7 into डेरिव्हेटिव्ह. आता बघा हे तिन्ही फंक्शन ऍडिशन मधून सबट्रॅक्शन डायरेक्ट डिफरन्शिएट करणार तर x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह भेटेल बघा twice x मायनस 4 बाहेर निघाला x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फॉर्म्युला लक्षात असेल ज्याला त्याच्या सोबत डिफरन्शिएट केलं डेरिव्हेटिव्ह 1 येत असतो मीन्स काय 4 into 1 मायनस 7 तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सॉल्व करा dy by dx equal to 1/2 into root of x square plus 4x minus 7 into twice x minus 4. याला अजून सोडू शकता याच्यामधून 2 बाहेर निघेल 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल. फायनल आन्सर असेल बघा 2 बाहेर आला 2 कॅन्सल झाला तर x minus 2 upon root of x square plus 4x minus 7. हे 2 बाहेर निघेल याच्यामधून 2 याच्या सोबत कॅन्सल झाला न्यूमरेटर मध्ये राहील x minus 2 डिनॉमिनेटर मध्ये सेम रूट वाला लेट y इक्वल टूच्या स्वरूपातल्या ऍज इट इज प्रॉब्लेम लिहून घ्यायचा. पहिले डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 कंपोजिट फंक्शन आहे डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फर्स्ट कोण दिसून राहिला तर पहिले तर हा रूट दिसून राहिला अगोदर. ठीक आहे पहिले या रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्या
तो रूटचा डेरिव्हेटिव्ह माहितीये, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहतो 1/2 इंटू रूट एक्स. बरोबर आहे. एक्स म्हणजे थोडक्यात हे फंक्शन. या रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तर फर्स्ट रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर फर्स्ट 1/2 इंटू रूट एक्स. एक्स मीन्स एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता या रूटचा डेरिव्हेटिव्ह संपला. आता उरलं कोण? तर उरलं बघा हे आतलं फंक्शन. आत कोण आहे? एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. राईट. ज्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. dy बाय dx इक्वल टू 1/2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ऍडिशन मध्ये टर्म आहे एक्स स्क्वेअर आणि रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल ट्वाइस एक्स प्लस युजिंग दिस फॉर्म्युला ट्वाइस एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह रूट आहे. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट एक्स. तर रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह भेटेल. पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्या 1/2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह त्यालाच मल्टिपल मध्ये येईल. त्याच्या आतलं कंपोजिट फंक्शन मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 1. ब्रॅकेट कम्प्लीट. सॉल्व करा त्याला. सोडवा. dy बाय dx 1/2 into root of x square plus root of x square plus 1 in bracket twice x plus 1/2 into root of x square plus 1. डायरेक्ट डिफरन्शिएट करणार. एडिशन मध्ये टर्म एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स कॉन्स्टंट आहे 0. घ्यायची काही गरज नाही. ट्वाइस एक्स प्लस 0 मीन्स twice x. 2 cancel. So dy by dx equal to 1/2 into root of x square plus root of x square plus 1. Simplify करा. Twice x plus x upon root of x square plus 1. चला डेरिव्हेटिव्ह त्याला सिम्प्लिफाय करू शकता. हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय करून याला सिम्प्लिफाय केलं तरी चालते, नाही केलं तरी चालेल. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. सॉरी इथे 5 क्यूब रूट मध्ये टर्म दिली. पहिले थोडं सिम्प्लिफाय करू आपण, नंतर त्याला डिफरन्शिएट करू. y इक्वल टू 3/5 इंटू twice x square minus 7x minus 5 raised to the power 5/3. आता हे कुठून आणलं? 5/3. ठीक आहे. रूट एक्स असेल x raised to the power 1/2. क्यूब रूट ऑफ x असेल x raised to the power 1/3. फोर्थ रूट ऑफ x असेल x raised to the power 1/4. सेम फंडा आहे बघा. या ब्रॅकेट रेस्ट टू दी पॉवर 3/2 म्हणजे 3/5 इन त्याला वर्किंग जेणेकरून सोपं जाईल आपल्याला सॉल्व. ट्वाइस एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस्ट टू दी पॉवर -5/3. डिनॉमिनेटर मधली न्यूमरेटर मध्ये आली किंवा न्यूमरेटर मधली डिनॉमिनेटर मध्ये टर्म येत असेल तर पॉवरची साइन चेंज होत असते. मायनसची प्लस प्लसची मायनस बनत असते. ठीक आहे. त्या पद्धतीने रिझल्ट येत असेल. चला याला डिफरन्शिएट करू. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू कॉन्स्टंट आहे आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह इन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेस्ट टू दी पॉवर आहे. तर पहिले पॉवरचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. एक्स रेस्ट टू दी पॉवर n इंटू एक्स रेस्ट टू दी पॉवर n-1. तर पहिले घेणार तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह मायनस पॉवर घ्या मल्टिप्लाय पण पॉवर मधून करा 1 वजा मायनस -5/3 मायनस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ
इंटू डेरिव्हेटिव्ह. आता पॉवरचा प्रश्न मिटला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता राहिलं या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आतमधलं फंक्शन आहे ट्वाईस एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 5. ठीक आहे, इकडे 5 कॅन्सल, 3 कॅन्सल. त्याला सोडवा. dy by dx minus 1 means minus twice x square minus 7x minus 5 raised to the power minus 5 by 3 minus 1 means minus 8 by 3 into plus simplify करा. 2 बाहेर आला. x square चा डेरिव्हेटिव्ह twice x minus 7x चा डेरिव्हेटिव्ह 1. फायनल आन्सर येईल बघायचं. dy by dx equal to minus in bracket twice x square plus 7x minus 5 raised to the power 8 by 3 into 4x minus 7. हे बघायचं आन्सर डेरिव्हेटिव्ह. नोट डाऊन घेऊन घे.